कलेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सेक्सटॉर्शनचा काळा बाजार। सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून 2 युवकांनी केली आत्महत्या। दत्तवाडी आणि धनकवडी मधील 2 युवकांनी केल्या डिसेंबर 2022 मध्ये आत्महत्या। नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केलं तरुणांना ब्लॅकमेल। सेक्सटॉर्शनचं राजस्थान कनेक्शन आलं समोर। सेक्सटॉर्शन प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना घेतलं राजस्थान मधून ताब्यात। पहा, विद्येच्या माहेरघरात पसरतोय सेक्सटॉर्शनचा काळा बाजार। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। 2 दिवस 2 आत्महत्या आणि कारण एकच, सेक्सटॉर्शन। पुण्यात 2 युवकांनी वेगवेगळ्या दिवशी आत्महत्या केली आणि दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सेक्सटॉर्शनचा धक्कादायक पर्दाफाश केलाय। पाहूया ते प्रकरण नेमकं काय आहे। दत्तवाडी येथील 19 वर्षीय मुलानं 28 सप्टेंबर 2022 मध्ये आत्महत्या केली। आत्महत्येनंतर मुलाच्या बहिणीनं सांगितलं, या तरुणानं आत्महत्या करण्याच्या काही दिवस त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून हॅलो असा मेसेज आला। तसंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो आला होता। या फोटोत तिचा भाऊ नग्न अवस्थेत बसला आहे असं दिसत होतं। या युवकाच्या बहिणीनं तो फोटो पाहिला आणि हा फोटो पाहिल्याची खात्री पटल्यानंतर अनोळखी सेंडरनं तो फोटो डिलीट केला। त्यानंतर मुलाच्या बहिणीला एका मुलीचा फोन आला। मी तुझ्या भावाची मैत्रीण बोलत असल्याचं त्या मुलीनं सांगितलं। कुणीतरी तुझ्या भावाला ब्लॅकमेल करत आहे। यानंतर बहिणीनं भावाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं काही प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळं भाऊ घरी आला का हे पाहण्यासाठी ती घरी आल्यानंतर तिने भावाला मृत अवस्थेत पाहिलं आणि त्यानंतर भावानं आत्महत्या केल्याची माहिती बहिणीनं पोलिसांना दिली। या प्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की या मुलाशी प्रीती नाव धारण करून महिला चॅटिंग करत होती। त्याला आपल्या जाळ्यात ओढून तिने या मुलाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळवले। त्यानंतर तू जर पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली। यानंतर या मुलानं ब्लॅकमेलरला 3 वेळा प्रत्येकी 4,500 रुपये फोनवरील पेमेंट ॲपवरून दिले आणि त्यानंतरही या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आणि त्यानंतर या मुलानं आत्महत्या केली। या प्रकरणाची तांत्रिक बाजू आणि पेमेंट मिळवण्यासाठी वापरलेली पद्धत हे सगळं पाहिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राजस्थानातील गोत्रीगुरू गावातील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली। या तरुणाच्या आत्महत्येच्या 2 दिवसानंतर म्हणजे 30 सप्टेंबर 2022 रोजी पुण्यातील धनकवडी परिसरातही 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केली। पोलिसांनी या मुलाचा मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये पोलिसांना तो एका महिलेशी चॅटिंग करत असल्याचं समजलं। 22 वर्षीय तरुण आणि महिला यांच्यामध्ये चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलही झाला होता। 30 सप्टेंबरला म्हणजेच या मुलानं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशीही या दोघांमध्ये सुमारे 2.5 तास व्हिडिओ कॉलही सुरू होता आणि त्यावेळी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं या तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते। पैसे दे अन्यथा ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत तो ब्लॅकमेलिंग करत होता। सुरुवातीला या तरुणानं 4,500 रुपये ब्लॅकमेलरला दिले, पण या तरुणाचं ब्लॅकमेलिंग सुरूच होतं। या तरुणानं त्या ब्लॅकमेलरला मी आत्महत्या करेन असं सांगितलं आणि त्यावर हा ब्लॅकमेलर म्हणाला, हो कर आत्महत्या, मी तुला व्हिडिओ कॉल करतो। आणि या सगळ्या छळास कंटाळून 22 वर्षीय तरुणानं 30 सप्टेंबर 2022 ला आत्महत्या केली। या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली असून हा आरोपी केवळ 22 वर्षाचा तरुण आहे। या प्रकरणी या तरुणांवर ब्लॅकमेलिंगचे गुन्हे आता दाखल करण्यात आले। सेक्सटॉर्शन हा शब्द जरी ऐकला तरी अक्षरशः हादरायला होतं। सेक्स आणि एक्सटॉर्शन यांचं भयानक मिश्रण म्हणजे सेक्सटॉर्शन। या सेक्सटॉर्शनला बळी पडून अनेक जण आत्महत्येचा पर्याय निवडताना पाहायला मिळतात आणि असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील धनकवडी आणि दत्तवाडी या 2 परिसरामध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सेक्सटॉर्शनचे बळी ठरत धनकवडी आणि दत्तवाडी परिसरात तरुणांनी आत्महत्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अधिकची कार्यवाही सुरू आहे।
या प्रकरणी कोणते मोठे खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.